नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच मल्टीपर्पज हेल्थ वर्कर जो काही वर्षी पेपर झाला होता प्रश्नांचा सराव आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। अशाच प्रकारचे प्रश्न हे नवी मुंबई महानगरपालिका या भरतीमधील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदाकरता विचारले जातात। तर या प्रश्नांचा सराव खूप गरजेचा आहे। अशाच प्रकारचे प्रश्न हे परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होत असतात, म्हणून या तांत्रिक प्रश्नांचा सराव आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न असा असणार आहे, योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमध्ये TCl क्लोरीनचे प्रमाण रिकामी जागा इतके असावे। ऑप्शन काय दिलेले आहे? ऑप्शन दिलेले आहे A 33%, B 80 ते 90%, C 15%, D 10%। तर योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमध्ये TCl क्लोरीनचे प्रमाण 33% इतके असावे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक A 33%। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थीस रिकामी जागा रुपये लाभ मिळतो। ऑप्शन काय दिलेले आहे? ऑप्शन दिलेले आहे A 300 रुपये, B 400 रुपये, C 700 रुपये, D 800 रुपये। तर जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थीस 700 रुपये एवढा लाभ मिळतो, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक C 700 रुपये। त्यानंतरचा प्रश्न आहे, पुनर्गठन केलेली गोवर लस ही रिकामी जागा वयाच्या आतच वापरावी। ऑप्शन दिलेले आहे A 4, B 6, C 8, D 12। तर पुनर्गठन केलेली गोवर लस ही 6 वयाच्या आतच वापरावी, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B 6। त्यानंतरचा प्रश्न आहे, 1 किंवा 2 मुली असलेल्या व मुलगा नसलेल्या आणि नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील जोडप्यांना रिकामी जागा यांचे नावे कन्या कल्याण योजना महाराष्ट्र शासनातर्फे लागू करण्यात आली आहे। ऑप्शन दिलेले A सावित्रीबाई फुले, B अहिल्याबाई होळकर, C रमाबाई आंबेडकर, D राजमाता जिजाऊ। 1 किंवा 2 मुली असलेल्या व मुलगा नसलेल्या आणि नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील जोडप्यांना सावित्रीबाई फुले यांच्या नावे कन्या कल्याण योजना महाराष्ट्र शासनातर्फे लागू करण्यात आली आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A सावित्रीबाई फुले। त्यानंतरचा प्रश्न आहे, नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे खालीलपैकी कोणता नेत्रविकार होतो? ऑप्शन दिलेले आहे A दूरदृष्टिता, B निकटदृष्टिता, C मोतीबिंदू, D काचबिंदू। तर नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे काचबिंदू या प्रकारचा नेत्रविकार होतो, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक D काचबिंदू। त्यानंतरचा प्रश्न आहे, मासिक पाळीचे चक्र 28 दिवसाचे नियमित असल्यास स्त्री बीजांडामधून स्त्री बीज केव्हा बाहेर पडते? ऑप्शन दिलेले आहे A 10 ते 18 दिवसात, B 5 ते 10 दिवसात, C 20 ते 28 दिवसात, D 1 ते 5 दिवसात। तर मासिक पाळीचे चक्र 28 दिवसाचे नियमित असल्यास स्त्री बीजांडामधून स्त्री बीज हे 10 ते 18 दिवसात बाहेर पडते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक A 10 ते 18 दिवसात। त्यानंतरचा प्रश्न आहे, बाळाच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण असे म्हटले जाते? ऑप्शन दिलेले आहे A नारळ पाणी, B क्षार संजीवनी, C कोलोस्ट्रम, D ग्लुकोज। तर बाळाच्या आरोग्यासाठी क्षार संजीवनी या बाबीला पहिले लसीकरण असे म्हटलं जाते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B क्षार संजीवनी। त्यानंतरचा प्रश्न आहे, माता मृत्यू प्रमाण मॅटर्नल मॉर्टिलिटी रेशिओ मोजताना कोणते प्रमाण वापरले जाते? ऑप्शन दिलेले आहे 1 प्रति 1000 लोकसंख्या, B प्रति 1 लाख लोकसंख्या, C प्रति 1000 जन्मलेली बालके, D प्रति 1 लाख जन्मलेली बालके। तर माता मृत्यू प्रमाण मोजण्यासाठी प्रति 1 लाख जन्मलेली बालके हे वाले प्रमाण वापरले जाते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक D प्रति 1 लाख जन्मलेली बालके। त्यानंतरचा प्रश्न आहे, बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत BCGची लस दिली जाते? ऑप्शन दिलेले आहे A 24 महिने, B 30 महिने, C 36 महिने, D 12 महिने। तर बालकांना जन्मापासून 12 महिन्याच्या आत BCGची लस दिली जाते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक D 12 महिने।
त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतामध्ये रिकामी जागा या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे. ऑप्शन दिलेले आहे, ए हैदराबाद, बी कोलकाता, सी मुंबई, डी दिल्ली. तर भारतामध्ये हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए हैदराबाद. त्यानंतरचा प्रश्न आहे, बाळाचे वजन जन्मतः वजनाच्या दुप्पट रिकामी जागा महिन्यात होते. ऑप्शन काय दिलेले आहे? ऑप्शन दिलेले आहे, ए 3, बी 6, सी 9, डी 12. तर बाळाचे वजन जन्मतः वजनाच्या दुप्पट 6 महिन्यांमध्ये होते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 6. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्ग होतो? ऑप्शन दिलेले आहे, ए पोलिओ, बी मलेरिया, सी डेंग्यू, डी कोविड-19. तर यापैकी कोविड-19 हा आजार श्वसन मार्गाने पसरत असतो, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी कोविड-19. त्यानंतरचा प्रश्न आहे, मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते? ऑप्शन दिलेले आहे, ए प्रायमाक्विन, बी सल्फोनामाइड, सी पॅरासिटामॉल, डी सिफॅलेक्सिन. तर मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी प्रायमाक्विन हे औषध दिले जाते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए प्रायमाक्विन. त्यानंतरचा प्रश्न आहे, जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला? ऑप्शन दिलेले आहे, ए चीन, बी जपान, सी भारत, डी अमेरिका. तर भारत या देशाने जगामध्ये सर्वप्रथम कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केला आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी भारत. त्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे, आजारी सॅम बालकांना कोठे भरती करतात? ऑप्शन दिलेले आहे, ए ग्राम बाल विकास केंद्र, बी बाल उपचार केंद्र, सी प्राथमिक शाळा, डी अंगणवाडी केंद्र. तर आजारी सॅम बालकांना बाल उपचार केंद्र या ठिकाणी भरती करतात, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी बाल उपचार केंद्र. त्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे आहे? ऑप्शन दिलेले आहे, जीवनसत्व B12 म्हणजेच B12, जीवनसत्व के, जीवनसत्व B9, जीवनसत्व क. तर यामधील जीवनसत्व के या प्रकारचे जीवनसत्व मेदात विरघळणारे आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी जीवनसत्व के. त्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे, महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन दिलेले आहे, ए डॉक्टर रामचंद्र भालचंद्र, बी डॉक्टर तात्याराव लहाने, सी डॉक्टर धोंडो केशव कर्वे, डी डॉक्टर पंजाबराव देशमुख. तर महाराष्ट्रामध्ये डॉक्टर धोंडो केशव कर्वे या व्यक्तींचा जन्मदिवस दृष्टिदिन दिन म्हणून साजरा केला जातो, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर धोंडो केशव कर्वे. त्यानंतरचा प्रश्न आहे, क्षार संजीवनी ओरल रिहायड्रेशन सोल्युशनमध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो? ऑप्शन दिलेले आहे, ए सोडियम, बी पोटॅशियम, सी कॅल्शियम, डी ग्लुकोज. क्षार संजीवनी ओरल रिहायड्रेशन सोल्युशनमध्ये म्हणजेच ORSमध्ये सोडियम या प्रकारचा घटक नसतो, त्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि ग्लुकोज या प्रकारचे घटक असतात. तर सोडियम हा घटक नसतो, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए सोडियम. त्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे, कोविड-19च्या प्रतिबंधासाठी खालीलपैकी कोणत्या उपाययोजना केल्या जातात? ऑप्शन दिलेले आहे, ए चेहऱ्यावर मास्क व्यवस्थित लावणे, बी 2 व्यक्तींमध्ये 2 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ठेवणे, सी वेळोवेळी साबण पाण्याने हात धुणे, डी वरीलपैकी सर्व. तर कोविड-19च्या प्रतिबंधासाठी वरीलपैकी सर्व म्हणजेच चेहऱ्यावरील मास्क व्यवस्थित लावणे, 2 व्यक्तींमध्ये 2 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ठेवणे आणि वेळोवेळी साबणाने हात धुणे या सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे, क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला? ऑप्शन दिलेला आहे, ए अलेक्झांडर फ्लेमिंग, बी रॉबर्ट कॉक, सी रॉबर्ट लुईस, डी रॉबर्ट वॉर्न. क्षयरोगाचा जंतू रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञानाने शोधून काढलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी रॉबर्ट कॉक. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 20 प्रश्न कव्हर केलेले आहेत. यामधील जे काही राहिलेले प्रश्न असणार आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे प्रश्न हे तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.